ड्रायफ्रूट सिरीजमधला आजचं जे ड्रायफ्रूट आहे ते आहे मखाना. तर हा जो मखाना आहे तो कसा मिळतो आपल्याला, तर कमळासारखंच एक कंद असतं आणि ह्या कंदातील ज्या बिया असतात ह्या बिया वाळूमध्ये भाजल्यानंतर त्या फुलतात आणि ते मग आपल्याला व्हाईट कलरचं, पांढऱ्या कलरचं जे फुललेलं मिळतं मखाना, तर ते असतं. हा जो मखाना आपण खातो तर हा गुणांनी थंड आहे, त्यामुळे हा शरीरामधला दाह कमी करतो, उष्णता कमी करतो, पित्त शमन करण्याचं उत्तम कार्य करतो. त्यानंतर ह्याची चव जी आहे ती किंचित मधुर, त्यानंतर तुरट आणि थोडीशी कडवट अशी आहे, त्यामुळेच हा पुन्हा एकदा पित्त शांत करण्यासाठी खूप छान काम करताना दिसतो. त्यानंतर हा पचायला थोडासा जड आहे आणि त्यामुळे भूक शमन करण्यासाठी उपवासाच्या दिवसांमध्ये खाण्यासाठी खूप अत्यंत उपयुक्त असा हा मखाना आहे. या मखाण्याचा आणखी एक खूप चांगला उपयोग आहे तो म्हणजेच हा बलदायक आहे, शक्ती देण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि म्हणूनच ज्या स्त्रिया प्रसूत झालेल्या आहेत, म्हणजे ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे आणि अशा स्त्रियांमध्ये जो अशक्तपणा आहे, हा अशक्तपणा कमी करण्यासाठी हा जो मखाना आहे हा दुधातून त्यांना खायला देणं हे त्यांच्यासाठी खूप हितकर आहे आणि त्यामुळेच हे पौष्टिक सुद्धा आहे. त्याचबरोबर गर्भस्थापन असा हे याचा गुण सांगितलेला आहे, म्हणजे ज्या स्त्रियांमध्ये वारंवार अबॉर्शन्स होत असतात, गर्भ थांबत नाहीये, तर अशा स्त्रियांमध्ये आवर्जून मखाना त्यांना खायला दिला गेला पाहिजे. कारण हा गर्भ स्थापन करण्याचा, म्हणजेच तो गर्भ थांबवून ठेवण्याचा, गर्भाचं जे इम्प्लांटेशन आहे ते स्ट्रॉंग करण्याचा काम करत असतो. त्यामुळे अशा महिलांमध्ये आवर्जून हा मखाना खाल्ला गेला पाहिजे. त्यानंतर हा मखाना वीर्यकर सांगितलेला आहे, शुक्रधातू आहे जो आहे तो चांगला करण्याचं, उत्तम करण्याचं काम हा करतो, बल देणारा असा सांगितलेला आहे. त्यामुळे आवर्जून लहान मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांनाच हा मखाना अतिशय उपयुक्त आहे. व्हिडिओतील ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करून मला कळवा की आणखी कुठले ड्रायफ्रुट्स असे आहेत की ज्याच्याबद्दल तुम्हाला आयुर्वेदिक सायंटिफिक माहिती जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद.